हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आपण येत आता मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवर. आजचं प्लॅनिंग आहे रायगडचं. खूप दिवसांनी म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर येतोय रायगडला. आणि मित्रांसोबत पण आजचं रियुनियन झालं. खूप दिवसांनी भेटलो. फौजी बघताय, गाडी धुतोय. शुभम कदम शुभम आर्मीमध्ये आहे. आता सध्या अरुणाचलमध्ये पोस्टिंग आहे. आणि तो आला, विशेष म्हणजे त्याला भेटण्याचंच होतं कारण. आणि त्यानिमित्ताने बाकी सगळे पण आहे इकडे. मोठा जाधव आहे, त्याच्यानंतर इकडे हा पण शुभम आहे, शुभम उमरटकर, हा शुभम कदम. आणि वॉशिंगचं काम चालू आहे, तयारी. थोड्याच वेळात आम्ही निघू. 1-2 जणांची अजून वाट बघतोय. ते आले की आम्ही निघू. ओके, आलेले बाकी जेवढे पण सगळे, तर सगळे जमल्या तर आता निघतोय आम्ही. बाकीचं पुढचं जसं आपण चालायला स्टार्ट करूयात तसं आपण बनवत जाऊ. ऑलराईट. आपण आता रायगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. याआधी ट्रेक करून रायगडला गेलेलो होतो, पण यावेळेस एक दोन मेंबर्सची थोडं फिटनेस लेवल तेवढा हे नसल्यामुळे आम्ही रोपवेचा पर्याय यावेळेस थोडं निवडलेला आहे. फर्स्ट टाइम एकदा रोपवेनी जाऊन पण तो अनुभव घ्यायचा होता, म्हणून यावेळेस म्हटलं आपण रोपवेनी जाऊयात. तर बघूयात हा एक कसा अनुभव आहे रोपवे. तसं मी आधी रोपवे कधी गेलो नव्हतो, तर बघूयात कसा अनुभव होतो. आपण आता रोपवेचं तिकीट काढूयात. बघूयात किती तिकीट आहे. तिकिटाचे दर दिले. 1 वे असेल तर 190 आहे, आणि जर तुम्हाला रिटर्न यायचं असेल तर 320 मध्ये येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आहे 220, पण त्यासाठी त्यांनी 60 वर्ष पूर्ण ही अट दिलेली आहे. आणि तुमच्या वयाचं दाखला, म्हणजे तुमच्याकडे प्रूफ आधार कार्ड वगैरे असणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय रोपवे चाललेली आहे. आपल्याला थोडं वेट करावं लागेल. ही जाणार आणि तेव्हा तिकडनं दुसरी येणार, तर ती दुसरी येईल, त्यामध्ये आपल्याला जावं लागेल. आणि ते त्यांनी सांगितलंय रोपवे प्रतीक्षा कक्ष, आम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. किती वेळ लागतो इथे? तुम्हाला ते पंचिंग करून ते स्कॅन करणार, आणि त्यानंतर आपल्याला शिक्का मारून मग तुम्ही पुढे जाऊ शकता. हे त्यांनी टाकलेलं आहे की स्कॅन झालेलं आहे म्हणून. त्यांनी सांगितलं की आता थोडा वेळ लागणार आहे, तर थोडं वेट करूयात. काय म्हणतात ना की सबर का फल मीठा होता है. थोडं सबर करूयात. बघूयात अजून किती वेळ लागतो. मे बी त्यांना प्रत्येक फेरीच्या अगोदर काही टेक्निकल फॉल्ट्स किंवा सेफ्टीसाठी मे बी चेक करावं लागत असेल. तर ठीक आहे, थांबण्यात काय हे नाही आहे. लेट्स सी.
त्यांच्या कपॅसिटीनुसार एका रोपवेमध्ये 4 जण जात आहेत. त्यामुळे आम्ही डिवाइड होऊन यामध्ये 4 जण आलो आणि आमचे 2 जण तिकडे थांबले. ते त्या मागच्या रोपव्यामध्ये येतील. तुम्ही बघताय की आता इकडे पण आपल्याला तिकडे वर जायचं. ओके, तर ओके स्टार्ट झाली आहे. तर आपण आता हळूहळू वर जातोय. जास्तचं अँगल आहे बऱ्यापैकी. हा पहिलाच अनुभव आहे. भारी वाटतं. उंचीची नेहमीच मला आकर्षण राहिलेलं आहे उंचीबाबत. आणि मे बी खूप जणांना उंचीची भीती वाटते, पण माझा ऑपोजिट आहे. मला मजा येते उंचावर गेल्यानंतर. आपण बऱ्यापैकी उंचीवर आलोय आता. जास्त वेळ घेत नाही, फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण वर पोहोचतो. आजचा माझा फोटोग्राफर आहे शुभम रटकसे. हाय हेमन, आपले फौजी आणि मी. हॅलो. आणि आपली 2 जण खाली आहेत, पण ते दिसत नाही आता. विस्तीर्ण असा प्रदेश दिसतोय. दुसरी रोपवे आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. खाली गेली आता. पुढच्या 2च मिनिटांमध्ये आपण पोहोचतोय. खाली बघाल तर आपण खूप किती उंचावर आलोय 5 मिनिटांमध्ये. आणि जर तुम्ही आता वर बघा तर वरपर्यंत आपण जवळपास पोहोचलोय. आणि हे आपलं आलेलं आहे डेस्टिनेशन. आणि हे आपण इथे पोहोचलो. मास्क लावा. मास्क लावणं जरुरी आहे. सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही हेल्दी राहिला, काही इन्फेक्शन नाही झालं तर पुन्हा अशा जागी तुम्ही येऊ शकता. चला आपण आता बाहेर जाऊ. आपण 2021 या वर्षी आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आणि आपण साजरा करतोय आझादी का अमृत महोत्सव. तर इथे फक्त आहे इथे एक बोर्ड आहे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचं की तिकीट काउंटर आहे. ते पर पर्सन तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतात. ते भारतीय नागरिकांसाठी आणि 300 रुपये हे परदेशी नागरिकांसाठी. 15 वर्षाखालील लहान मुलं असतील त्यांना हे विनामूल्य आहे. आणि जर तुम्ही वैयक्तिक कारणासाठी काही व्हिडिओ हे करतायत तर त्यासाठी तुम्हाला 25 रुपये द्यावे लागतात. हे त्यांचं म्हणणं की गड संवर्धनासाठी हा जो पण निधी आपण चार्ज केलं जातं ते त्यासाठी गड संवर्धनासाठी त्याचा वापर केला जाईल. तर आपण आपण बघताय की आपण असं तुम्हाला एक QR कोड मिळेल की तो तुम्ही स्कॅनही करू शकता. तर
आपल्याला आराखडा पण बोलूयात किंवा मॅप बोलूयात. तर हा मॅप बघून तुम्ही तुम्हाला जिथे पण जायचं आहे त्या डिरेक्शननुसार तुम्ही प्रत्येक जागा बघू शकता. तर आपण चला सुरुवात करूया. इथे आपण स्टार्ट करूया. बोर्ड बघतोय तुम्ही, मेणा दरवाजापासून स्टार्ट करूया. आपण राणी महालामध्ये आहोत. पण पहिला क्रॉस केला हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. असं म्हणतात की 18 दिवस रायगड जळत होता. तर आता इथे फक्त पायाचं अवशेष राहिलेले आहेत. त्याच्यावर अखंड महाल होता. मी आता माझ्या मागे बघताय हे महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष आहे. आणि समोर हे लावलेलं आहे, तिथे हार वगैरे घातलेला आहे. तर त्याच ठिकाणी इथे या बोर्डवर असं दिलंय की हे राजवाड्या संदर्भित डिटेल्समध्ये त्यांनी माहिती दिली की इथे हे जे तुम्हाला खाली बांधकाम दिसतं, अवशेष दिसतं, यावर दुमजली तो राजवाडा होता महाराजांचा. त्या उजव्या बाजूला सांगितलं की महाराजांना तिथे महाराजांनी तिथे त्यांची शेवटचा श्वास इथे रायगडावरच घेतला होता. आपण या पावनभूमीमध्ये आता उपस्थित आहोत. मी अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही मागे बघाल या बाजूला तर इकडे सेक्रेटरीट म्हणजे त्यांचं सचिवालय होतं. हे जे तुम्ही अवशेष बघता पाया आहे जवळपास तर हे त्यांचं सेक्रेटरीट होतं म्हणजे सचिवालय होतं. आणि त्या बाजूला ती राजसदर आपण तिकडे जाऊ. आपण आता इथे राज दरबारात आहोत. महाराजांचं राज्याभिषेक याच ठिकाणी झालेला. समोर जे आपण बघतोय तिथे 32 मणाचं महाराजांचं सोन्याचं सिंहासन आणि त्या सिंहासनावर विराजमान झालेले महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी. आपण इथे आल्यानंतर तो आपण इमॅजिन जरी केलं की तो काय माहोल असेल त्यावेळेचं ते काय वातावरण असेल म्हणजे आत्ताही अंगावर काटा येतो की ते फक्त इमॅजिन केलं तरी. पण इथे आपण बघू शकता इथे काही राज दरबारातले काही अवशेष अजूनही आहेत. असं म्हटलं जातं की आता मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून आपण थोडीशी कुजबुज केली हलक्या आवाजामध्ये तर इथल्या याची रचनाच अशी आहे की इको इफेक्ट होऊन महाराज तिथे बसलेले तर महाराजांना ते ऐकू जात होतं. तर अशा पद्धतीची ही एकंदरीत रचना आहे. आपण पुढे जाऊयात. पुढे आपण बघूया. आता आपण आहोत इथे होळीच्या माळ या जागेवर. इथे आपण बघू शकता की महाराजांची सुंदर आणि तेवढीच वाबदार अशी मूर्ती आहे. आपण आहोत बाजारपेठ भागामध्ये. आपण इकडे जर बघितलं तर
घोड्यावर बसूनच त्यावेळी त्यांचं जे पण असायचे ते उतरत नसायचे. घोड्यावर बसून आपण जर हाईट बघितली तर ते घोड्यावर बसूनच जे पण काही माल विक्री किंवा त्यांचं जर घेणं असायचं तर ते घोड्यावर बसूनच घेत असायचे. आणि जर आपण मोजले तर हे जवळपास 50च्या वर आपण ती दुकानं बघू शकतो. जर आपण आतमध्ये आलो तर इथे एकंदरीत आपल्याला रचना बघता येईल की ते त्यांचा माल इथे ठेवून विकत असणार. आतमध्ये हे कदाचित त्यांच्या सामानाचं गोडाऊन असेल की त्यांना माल आहे ते माल इथे त्याच प्रकारची रचना दिसते. चला आपण बाहेर जाऊयात. आता आपण इथे आलोय टकमक टोकावर. जर तुम्ही इकडे मागे बघाल इथूनच गडावरून कडेलोट केलं जायचं याच टकमक टोकावरून. खाली खोली बघितली त्यावरून अंदाज येईल की जिवंत राहण्याचा प्रश्नच नाहीये. आणि या जागेवरून जर तुम्ही नजर फिरवाल तर किती मोठा प्रदेश तुमच्या दृष्टिक्षेपात येतो. किती लांबपर्यंत आपण बघू शकतो. पुढे जर तुम्ही बघितलं तर समोर लिंगाणा पण दिसतोय. लिंगाणा हे चौकी होती, म्हणजे ज्यांना पण इथे शिक्षा सुनावली जायची तर त्यांना त्या कोठडीमध्ये टाकलं जायचं. आणि लिंगाण्यावर अशी चौकी मिळाली आहे की तिथे शिडी लावून त्या कैद्यांना आतमध्ये टाकलं जायचं. त्यांच्याकडे दोनच पर्याय असायचे, एक तर तुम्ही उपाशी राहून मरा किंवा कड्यावरून उडी टाकून मरा. तर मरण हे फिक्सच होतं. आपण पुढे पण जाऊयात. समोर जर तुम्ही बघितलं तर महादरवाजा दिसतोय. आता त्या नवीन पायऱ्यांचं बांधकामही चालू आहे. तर तुम्ही असं पूर्ण बघितलं तर तिकडनं जी मुख्य वाट आहे ती वाटही दिसते. बुरुज दिसतात. त्यावेळची तटबंदी अजूनही त्यावेळचं बांधकाम एवढं पक्क होतं की तटबंदी एवढ्या 400 वर्षांनंतर पण अजून तटबंदी तशीच आहे. आपण पुढे जाऊयात. आता आपण जातोय जगदीश्वराच्या मंदिराकडे. महाराजांची समाधी पण आहे तिथे आणि महाराजांच्या कुत्र्याची पण समाधी आहे तिथे. आपण बघू. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. महाराज रोज इथे दर्शनासाठी यायचे. आपण आता आलोय महाराजांच्या समाधीजवळ. रायगडावरील सगळ्यात पवित्र अशी जागा आपण बघूया. बाजूला जर आपण इथे पाहिलं ही महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. असं संदर्भ आहेत की त्यांनी महाराजांच्या चितेमध्ये उडी टाकून त्यांनी आपली भक्ती, महाराजांवर असलेली निष्ठा त्यांनी दाखवलेली. आज जी निष्ठा माणसांमध्येही आपल्याला बघायला नाही मिळत आहे ती त्या प्राणी मात्रामध्ये बघायला मिळाली. कटका.
आता आपण अशा जागी आहोत, आपण जरी बघत असाल तर आपल्या राजाच्या पती, आपल्या स्वामीच्या पती स्वामीनिष्ठा कशी असावी याचं एक उदाहरण आहे. जर तुम्ही जवळून जर पाहिलं तर इथे कोरलेलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. हिरोजी इंदोरकर हे या रायगडाचे आपण आर्किटेक्ट बोलू शकता आणि इंजिनियरिंग होते. त्यांनीच या राजवाड्याचं या रायगडाचं बांधकाम हे त्यांच्याच जबाबदारी पूर्ण त्यांच्यावरच होती. आणि जेव्हा रायगड बांधून पूर्ण झाला, महाराजांनी हिरोजी इंदोरकरांना एवढी चांगली वास्तू बांधल्याबद्दल जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला याच्याबद्दल काय पाहिजे, तर त्यांनी फक्त एकच गोष्ट मागितली की माझी एक पायरी तुम्ही ज्या जगदीश्वराच्या मंदिरात येता रोज, तर तिथे येताना एक पायरी अशी राहू द्या की तिथे रोज माझ्या मस्तकावर तुमचा पायाचा अभिषेक होत राहील. किती सामान्य गोष्ट मागितली, ही तेव्हाची स्वामीनिष्ठा होती. आता आपण शिरकाई देवी मंदिरात आलोय. बांधकाम ही जुनं मंदिर आहे. फायनली आपण ट्रेकचा पण अनुभव घेतलाच. येताना आपण रोपवेने आलो, पण उतरताना आपण पायऱ्यांनी आलो. आता तुम्ही बघितलं ना, आत्ताच बांधकाम झालंय, चांगलं केलंय. उतरायला पण थोडं इझी आहे. मध्ये मध्ये आहे थोडंफार जुनं बांधकाम, पण आता नवीन बांधकाम झाल्यामुळे थोडं इझी जात आहे. तर आय अच्युत देशमुख सायनिंग ऑफ फ्रॉम किल्ले रायगड. थँक्यू.